गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. शिलाजिझम संविधान यामध्ये आपण संविधानाची व्याख्या, संविधानाची रचना, संविधानाचे स्वरूप या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर संविधानाच्या नियमांना आपण सुरुवात केली होती आणि त्या 10 नियमांमध्ये 2 नियम आपण नुकतेच पाहिलेले आहेत. त्याच्यातील पहिला नियम आपण पाहिला, संविधानात 3 विधाने असतात. याचं स्पष्टीकरण करत असताना पहिलं विधान साध्य विधान, क्रमांक 2चं पक्ष विधान आणि क्रमांक 3चं निष्कर्ष विधान. युक्तिवाद आपण घेऊन तो नियम स्पष्ट केला होता. दुसरा संविधानाचा नियम नुकताच आपण पाहिला. संविधानात 3 पदे असतात. याच्यामध्ये फक्त आधार विधानांमध्ये असणारं जे समान पद आहे त्याला आपण मध्यम पद असं म्हटलं. पहिलं मध्यम पद, दुसरं पक्षपद आणि तिसरं साध्यपद. पदांच्या जागाही आपण पाहिल्या की निष्कर्ष विधानाच्या उद्देशाच्या ठिकाणी येणारं पद जे आहे ते पक्षपद, तेच पद आधार विधान क्रमांक 2 मध्ये असते. निष्कर्ष विधानाच्या विधेय पदाच्या जागी जे पद येते ते साध्यपद, तेच पद आधार विधान क्रमांक 1 मध्ये असते. म्हणजेच एक पद 2 वेळा ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण पदे 6 असं म्हणत नाही, तर पदे 3च असतात. मध्यम पद, पक्षपद आणि साध्यपद. व्याख्येच्या अनुषंगाने हे 2 नियम पाहिल्यानंतर तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा. कारण संविधानामध्ये युक्तता तपासत असताना हा तिसरा नियम अगदी सुरुवातीला पाहावा लागतो. आणि तो जो तिसरा नियम आहे तो आहे मध्यम पदाच्या संदर्भात. कारण दुसरा नियम पाहत असताना आपण म्हटलं की पदे 3 असतात, त्याच्यात पहिलंच पद आपण घेतलं मध्यम पद, आणि त्याच मध्यम पदाच्या संदर्भामध्ये तिसरा नियम आहे. चौथा जो नियम आहे तो चौथा नियम पक्षपद आणि साध्यपद या 2 पदांच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहावं लागेल. आणि म्हणून याची रचना करत असताना नियमांची हे व्याप्तीसंबंधीचे नियम आहेत. काही परिमाणासंबंधीचे आहेत तर काही गुणांसंबंधीचे आहेत. तिसरा जो नियम आहे तो नोट करतो मी या ठिकाणी. पहा, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. निदान. निदान एका आधार विधानात पहा, मध्यम पद. निदान एका आधार विधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. निदान म्हटलंय एका, म्हणजे आधार विधान क्रमांक 1 मध्ये म्हटलेलं नाही, आधार विधान क्रमांक 2 मध्ये म्हटलेलं नाही. कोणत्याही एका आधार विधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. आधीच आपण स्पष्ट केलं होतं मध्यमपद हे कुठं असतं तर आधार विधानामध्येच असतं. जे मध्यम पद असतं ते निष्कर्ष विधानामध्ये कधीही येत नाही. म्हणून 2 आधार विधानांच्याकडे लक्ष केंद्रित करून ते सर्वव्याप्त जर असेल तर युक्तता कशी ठरते, आणि जर सर्वव्याप्त जर नसेल तर या नियमाला बाधा येते, नियमाचं उल्लंघन या ठिकाणी घडतं, आणि मग त्या युक्तिवादाची युक्तता कशी युक्त ही अयुक्त ठरते ते आता तिसऱ्या नियमापासून आपल्याला ठरवता येईल. एक आर्ग्युमेंट्स आपण घेऊयात. सर्व विद्यार्थी हुशार असतात. पहा, सर्व विद्यार्थी हुशार असतात. दुसरं विधान मी या ठिकाणी घेतो. सर्व वकील हुशार असतात. पहा, निष्कर्ष काढण्याची मेथड आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि म्हणून मग या ठिकाणी निष्कर्ष निघेल. कसा निष्कर्ष निघेल तर आधीच आपण संविधानाची व्याख्या आणि स्वरूप पाहत असताना म्हटलं होतं
की दोन आधार विधानांमध्ये जे काही समान पद असते ते समान पद निष्कर्ष विधानामध्ये परत कधी घ्यायचं नाही. आणि मग दुसऱ्या विधानातील उरलेलं आणि पहिल्या विधानातील राहिलेलं पद उद्देश विधेय म्हणून आपण घेऊ शकतो. म्हणून इथं निष्कर्ष निघेल, सर्व वकील विद्यार्थी असतात. आता या संविधानाची युक्तता तपासा असं जर म्हटलं तर युक्तता तपासत असताना नियमाकडे आपल्याला जावं लागेल. युक्तता तपासा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नियम आले पाहिजेत. आणि मग ते जे नियम आहेत ते नियम कोणते, तर पहिला, संविधानात विधाने 3 असतात. 1, 2, 3 आहेतच. दुसरा नियम, संविधानामध्ये पदे 3 असतात. हुशार, विद्यार्थी, वकील 3 पदे आहेतच. म्हणजे आत्ता मी म्हटल्याप्रमाणे पहिले 2 जे नियम आहेत ते व्याख्येमध्ये येऊन जातात. त्याची युक्तता तपासत असताना इथं फारशी आवश्यकता भासत नाही. पण जो तिसरा नियम जो आहे तो तिसरा नियम मध्यम पदाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं स्थान संविधानामध्ये मध्यम पदाला असतं. कारण मध्यम पद आहे म्हणून तर निष्कर्ष निष्पन्न करता आला. आता इथं या नियमाचा या ठिकाणी संदर्भ लावत असताना आपल्याला माहिती आहे की विधानातील पदांची व्याप्ती माहीत असणं आवश्यक आहे. विधानातील पदांची व्याप्ती माहीत नसेल तर संविधानाची युक्तता तपासता येणार नाही. आणि म्हणून पुन्हा मी एकदा सांगतो, विधानातील पदांची व्याप्ती तपासत असताना ए विधान, उद्देश आणि विधेय जर असेल तर ए विधानाची सुरुवात सर्ववाची परिमाणानं झालेली असते म्हणून उद्देशपद सर्वव्याप्त. होकारार्थी विधेयपदाच्या पुढं गुण असतो म्हणून अंशव्याप्त. आपण 2 नियमाच्या आधारे व्याप्ती तपासली होती. परिमाणाच्या आधारे आणि गुणांच्या आधारे व्याप्ती तपासत असताना आपण म्हटलं की ज्या उद्देशपदाच्या पुढे जे परिमाण असतं त्या परिमाणानं ते उद्देशपद व्याप्त असतं. म्हणजे सर्व असेल तर सर्वव्याप्त आणि अंश असेल तर अंशव्याप्त. दुसरे ए विधान, त्याचं परिमाण काय आहे हो, सर्ववाची म्हणून सर्वव्याप्त. आता ज्यावेळेस नकार असतो विधेयपदाच्या पुढं त्यावेळेस ती विधेयपद नेहमी सर्वव्याप्त असतं. होकार असेल तर अंशव्याप्त आणि नकार असेल तर सर्वव्याप्त. आता पुढील 2 पदांची व्याप्ती ठरते. आय विधान अर्थातच अंशवाची परिमाण आहे. उद्देशपद अंशव्याप्त. होकारार्थी गुण आहे म्हणून वरील प्रमाणच विधेयपद अंशव्याप्त. म्हणजे चौथं ओ विधान, उद्देशपदाचा निर्देश अंशवाची परिमाणाने केलेला असतो त्यामुळं ओ विधानाचं उद्देशपद अंशव्याप्त असते आणि गुण हा नकारार्थी असतो म्हणून ते विधेयपद हे सर्वव्याप्त असतं. या स्वरूपाची व्याप्ती मित्र हो आपण पाठीमागे पाहिलेली आहे आणि या व्याप्तीमध्ये अजिबात बदल होत नाही. आणि म्हणून ए विधान उद्देशपद सर्वव्याप्त, विधेयपद अंशव्याप्त. ई विधान उद्देशपद सर्वव्याप्त, विधेयपद सर्वव्याप्त. आय विधान उद्देशपद अंशव्याप्त, विधेयपद अंशव्याप्त. आणि ओ विधान उद्देशपद अंशव्याप्त, विधेयपद सर्वव्याप्त. याप्रमाणे जो नियम आपण पाहिला तो नियम या ठिकाणी या चौकटीत व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला लागू करता येतो. उ याचा अर्थ उद्देशपद, वि याचा अर्थ विधेयपद. मग हा नियम वापरत असताना निदान एका तरी आधार विधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. आधार विधान क्रमांक 1 किंवा आधार विधान क्रमांक 2 मागाशी म्हटल्याप्रमाणे असं कुठलंही निश्चितपणे सांगितलेलं नाही. याचाच अर्थ कोणत्याही एका विधानात ते सर्वव्याप्त असायला पाहिजे म्हणजे पुढं आपल्याला चाल मिळते, म्हणजे पुढं आपल्याला युक्तिवादाची युक्तता तपासायला मार्ग मोकळा होतो. पहा आता या संविधानामध्ये मध्यम पद आहे हुशार,
पहिल्या विधानामध्ये विधेय पदाच्या पुढे होकारार्थी गुण आल्यामुळं विधेय पदाच्या पुढे सर्वाची होकारार्थी गुण आल्यामुळे कसं आहे अंशव्याप्त. दुसरेही विधान सर्ववाची आहे. विधेय पदाच्या पुढं होकारार्थी गुण आल्यामुळं वरील प्रमाणात हेही पद कसं आहे अंशव्याप्त. आणि मग नियम काय आहे तर एकदा तरी ते सर्वव्याप्त असावं. पण इथे एकदा तरी सर्वव्याप्त आहे का नाही. मार्ग अडचणीचा ठरतो आणि ज्यावेळेस या स्वरूपामध्ये दोन्हीशी आधारविधानामध्ये मध्यम पद अंशव्याप्त असते त्यावेळेस त्या ठिकाणी अंशव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष वाटतो किंवा यालाच अव्याप्त असाही एक शब्दप्रयोग वापरला जातो. प्रचलित शब्दप्रयोग आपल्याला जो सोपा वाटेल तो आपण या ठिकाणी वापरायचा. अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष किंवा अंशाप्त मध्यम पदाचा तर्कदोष असं म्हटलं तरी चालेल. आता तर्कदोष निर्माण होत असेल तर युक्तता कशी असेल तर अयुक्त. संपलं उत्तर याचं. आणि जर प्रश्नच विचारला की दिलेल्या संविधानाची युक्तता तपासा आणि हे जर संविधान जर असेल तुमच्या डोळ्यासमोर तर पहा दिलेलं संविधान अयुक्त असं आहे कारण संविधानात अंशव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष किंवा तुम्हाला अव्याप्त म्हणायचं असेल तर अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष घडतो. पॅराग्राफ करून पुढचं स्पष्टीकरण नियमाच्या आधारे करायचं. संविधानाचा नियम क्रमांक किती आहे 3. म्हणून म्हणायचं संविधानाच्या नियम क्रमांक 3 नुसार किंवा अन्वये नियम पूर्ण लिहायचा. निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. नियम आहे असावे. परंतु दिलेल्या संविधानामध्ये दोनही आधारविधानात हुशार हे मध्यमपद अंशव्याप्त असल्याने नियमाचा भंग होतो आणि संविधान अयुक्त ठरते. एवढंच त्याचं उत्तर. दुसरा एक आर्ग्युमेंट्स आपण सरावासाठी घेऊयात. नियम लक्षात ठेवायचा. मध्यम पदाच्या संदर्भात आत्ता फक्त आपण चर्चा करतोय. पक्षपद आणि साध्यपद या संदर्भामध्ये चर्चा आपण करत नाही कारण पक्षपद आणि साध्यपदाच्या संदर्भामध्ये पुढचा नियम आहे म्हणून फक्त याच नियमाची आत्ता चर्चा आणि त्याच्याकडेच फोकस आपण करायला पाहिजे. उदाहरण घेतो. सर्व श्रीमंत सुखी असतात. सर्व कष्टाळू सुखी असतात. दॅट इज ऑल. निष्कर्षात आपल्याला काढता येईल सुखी सुखी हा मायनस होईल. सर्व कष्टाळू श्रीमंत असतात. वस्तुस्थितीला धरूनही हा संविधानाचा विधानाचा अर्थ आपल्याला स्वीकारता येईल. कारण बऱ्याचदा तर्कशास्त्रामध्ये तथ्य सत्य दोन्हीमध्ये फरक असतो. वस्तुस्थिती आणि सत्य, युक्त आणि सत्य. म्हणून पहा सर्व कष्टाळू श्रीमंत असतात. आता जे संविधान ज्या पद्धतीनं आपण युक्ततेच्या संदर्भामध्ये आपण तपासलं त्याच संदर्भात याला युक्तिवादही म्हणता येतं संविधानही म्हणता येतं. पण आपण संविधान पाहतोय म्हणून संविधान म्हणूया. नियम आहे निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. 2 आधारविधानामध्ये मध्यमपद कोणतं आहे तर सुखी सुखी. पहिल्या आधारविधानामध्ये अंशाप्त हे पद ठरते कारण होकारार्थी गुण आहे. दुसऱ्या आधारविधानात सुखी या पदाच्या पुढे होकारार्थी गुण असल्यामुळे हेही पद इथं अंशव्याप्त आहे. आणि दोन्ही विधानामध्ये मध्यमपद
कारण हे समान पद आहे. दोन्ही विधानामध्ये मध्यम पद अंशाप्त आहे. त्यामुळे या ठिकाणी हे संविधान अयुक्त ठरतं. आणि मग अयुक्त म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जो तर्कदोष घडतो तो तर्कदोष म्हणजे अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष. मित्र, या पद्धतीनं अनेक संविधानं घेता येतील. आणि मध्यम पद जर दोन्ही विधानामध्ये अंशाप्त असेल तर त्याचं उत्तर हे ठरलेलं आहे अयुक्त आणि अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष. मग स्पष्टीकरण करायचं कसं करायचं? मगाच्यासारखं स्पष्टीकरण सर्वासाठी हा संविधानाचा भाग घेतलेला आहे की दिलेलं संविधान अयुक्त असं आहे. कारण द्यायचं. अयुक्त म्हटलं की कारण द्यावं लागतं. कारण संविधानामध्ये अंशाप्त मध्यम पदाचा तर्कदोष किंवा अव्याप्त मध्यम पदाचा तर्कदोष घडलेला आहे. उत्तर इथं पूर्ण झालं. परंतु हे कसं सांगितलं? कारण नियम आपल्याला समजायला पाहिजे. नियम समजला तर आपल्याला स्पष्टीकरण करता येतं. म्हणून खाली म्हणायचं 2 ओळीमध्ये, संविधानाच्या नियम क्रमांक 3 अन्वये निदान एका तरी आधारविधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. एका तरी असं आपण म्हणूया. म्हणजे जरा नियमाला प्रबळ नियम होऊ शकतो. निदान एका तरी आधारविधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. नियम क्रमांक 3 नुसार निदान एका तरी आधारविधानात मध्यम पद सर्वव्याप्त असावे. परंतु दिलेल्या संविधानामध्ये दोन्ही आधारविधानामध्ये सुकी हे मध्यम पद अंशाप्त असल्याने संविधान अयुक्त ठरते. एवढंच याचं उत्तर. मित्रहो, मध्यम पदाच्या संदर्भामध्ये अशी संविधानाची युक्तता आपल्याला तपासता येते. आणि जर एका ठिकाणी, ते कुठेही असू शकेल, एका ठिकाणी मध्यम पद जर सर्वव्याप्त असेल तर मग चौथ्या नियमाकडे आपण जातो. आणि मग चौथा नियम कसा पाहायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. आज फक्त मध्यम पदाची चर्चा करून आपण इथं थांबूयात. धन्यवाद.